लग्न झालं तरी अजूनही प्रियकर मनातून जात नव्हता. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरी प्रियकराबरोबर घरातील मालमत्ता घेऊन पळाली. होय, ही बीडच्या केस तालुक्यातली घटना आहे. 9 मे रोजी थाटात लग्न झालं. हजारो पाहुण्यांचे आशीर्वाद मिळाले. 10 मेला देवदर्शन झालं आणि दुसऱ्या दिवशी नवरी माहेरी आली. पण तिच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चाललेलं होतं. त्याच रात्री ती शौचाचा बहाणा करून बाहेर गेली आणि भाऊजाईचा मोबाईल फोन घेऊन तिने प्रियकराबरोबर संपर्क केला. रात्रीच्या अंधारात सगळे झोपलेले असताना प्रियकराबरोबर पसार झाली. 12 मे रोजी सकाळी रूमची लाईट बंद दिसल्यावर आईनं पाहिलं तर काय, मुलगी गायब. भावानं पोलीस स्टेशनला तक्रार दिली. लग्न होऊन सुद्धा प्रियकर तिच्या मनातून गेला नव्हता. ती नुसतं पळूनच गेली नाही, तर नवऱ्यानं दिलेलं झुंबर, मंगळसूत्र, ATM कार्ड सगळं सगळं घेऊन पळून गेली आणि मोबाईलही सोबत घेऊन गेली. लग्न म्हणजे आयुष्यभराचा निर्णय असतो असं म्हटलं जातं, पण इथे हळद चुकायच्या आतच मन बदललं. केज पोलीस मुलीचा शोध घेत आहेत. गावभर एकच चर्चा सुरू झालीय की अशी लग्न का होतात. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका.